हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर माझी सकाळ याच्यापासूनच सुरू होते आणि संपते पशीच. मला बिलकुल आर्याला टाईम द्यायला भेटत नाही, कारण जो सगळा वेळ आहे तो यालाच देण्यात जातो. कारण हा एवढा शरारती आहे ना की सांगायलाच नको. रोबोट लावला तर रोबोट संपेपर्यंत हा त्या रोबोटच्या मागे पुढे फिरत असतो. त्याला कमांड देत असतो, पण बिचाऱ्या रोबोटला काही त्याच्या कमांड कळत नाही आणि हाही थकत असतो. तर आज दीपामावस्या होती म्हणून दिवे लावून घेतले. आर्यनमुळे मला जास्त काही ह्यावेळेस करायला जमलं नाही. कोको खाली आलता तर टी व्ही बघत होता, तर आर्यनही त्याच्यापाशी गेला, खेळत होता. त्या दोघांच्यामध्ये एक काच असते. कोकोही आर्यनला घाबरतो आणि आर्यनही कोकोला घाबरतो. मी जास्त आर्यनला कोकोपाशी जाऊन देत नाही, कारण तो त्याला लगेच पकडतो. तर आर्यनने डोअर खोललं होतं की आज याला कोकोपाशी सोडायचंच, किती घाबरतोय पाहूया. पण खरंच तो कोकोला पाहून घाबरत होता. कोकोला तो घरात घे म्हणत होता, म्हणून म्हटलं चला घ्यावं. आणि कोको आता 3.5 वर्षाचा आहे. आर्या जवळपास 2.5 वर्षाची असताना मी त्याला आणला होता. आणि कोकोची आणि आर्याची बॉन्डिंग खूप छान आहे. हा मेल आहे आणि फिमेलही होती, पण फिमेल उडून गेली. आय होप ती जिथे असेल तिथे व्यवस्थित असावी, कारण आमचं तिच्याशी खूप छान असं अटॅचमेंट होतं. आणि कोकोशी खूप छान अटॅचमेंट आहे. इथं आर्यनचं स्लाईड खेळणं चालू होतं की बरं पडतात काही गोष्टी घरामध्ये, खाली जा वगैरे. कारण आर्यनला नेणं पॉसिबल नाही, कारण तो एवढा धावतो, एवढा काही ना काही त्याच्या खोड्या चालू असं सांगायलाच नको. मावशी घरी चालल्या होत्या तर तो त्याच्या आधी बाहेर जायला तयार होतं की मलाही घेऊन चल, तू एकटी जाऊ नकोस म्हणून. तर नेहमीप्रमाणे माझा दिवस असा गेला. स्टार्टिंग ही आर्यन आणि शेवटही आर्यन. तर असा असतो माझे दिवस.